परत एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळचे 7 वाजलेले आहे. बाहेर झाडलं आणि पाणी वगैरे शिंपलेलं आहे. ओलं दिसतच असेल तुम्हाला. आणि पुढून थोडी ऊन पण आलेली आहे छान. त्यानंतर इथे रूम आवरायची होती मला आणि बघू शकता रूममध्ये पसारा पडलेलाच आहे. तर हे आवरायचं आहे. इकडे भांडे आणून ठेवले, कपडे पण आहेत आणि हे दाराचा जो कापड आहे तो आता लवकरच काढणार आहे. म्हटलं दिवाळीची साफसफाई करायचीच आहे, तेव्हा काढून घेऊया. कारण काय आहे की पाऊस चालूच आहे, कधी येतो सांगता येत नाही. त्याच्यामुळे मग ते दार ओलं झालं की दार फुगतं ते पावसाने, म्हणून मी तो राहू दिलेला आहे. आता काढून घेईल लवकरच, कारण तो पण मला पण तो बरा वाटत नाही तिथे दाराला लावलेला. पण आता नाईलाजाने तो मला पावसाळ्याभर ठेवावाच लागतो. त्यानंतर इथे ही रूम आवरून घेते. सोफा वगैरे आवरलेला आहे आणि या सोफ्यावरच्या ज्या 2 खुर्च्या आहेत त्या आम्ही गावीच ठेवलेल्या आहे. कारण मग कसं रेंटचं घर असलं की मग खूप सामानाचा प्रॉब्लेम होतो. आणि हा एक लांब घेऊन आलेली आहे, म्हणजे इथे बसता पण येते आणि एक जण आरामात झोपू शकते त्याच्यामुळे. आणि इथे दिवाण वगैरे आवरलेला आहे. तर ह्या भिंतीला बघा पावसामुळे असं ओलावा आलेला आहे आणि ते काळं पडलेलं आहे. आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये होतच ते, भिंतीला ओलावा आला की तेवढा भाग तो काळा पडतो आणि ते कापडाने पुसलं की निघून जातं. तर ते आता ते पुसून टाकणार मी. आता म्हटलं पाऊस आहे त्याच्यामुळे मग ते राहूच दिलं. आणि व्हाईट कलरची भिंत असली की लगेच ते लक्षात येतं आणि ते पाहायला पण चांगलं वाटत नाही. त्यानंतर मग इथे रूम वगैरे आवरून घेतलेली आहे आणि इकडे पण या साईडला छान अशी ऊन येते सकाळी. तर सकाळची ऊन जर घ्यायची म्हटलं तर सकाळी आपली कामाची वेळ असते, त्याच्यामुळे काही उन्हामध्ये जास्त वेळ बसणं होतच नाही. आणि ऊन येते त्या वेळेस कामं असतात आणि जेव्हा ऊन निघून जाते तेव्हा मग होत नाही. त्यानंतर इथे मी जिऱ्याचं पाणी केलेलं आहे, रोज सकाळी घेत असते. 1 कप पाणी आणि अर्धा चम्मच जिरं असं करून छान उकळून घेते. ते ॲसिडिटीसाठी छान असते, कारण याच्यामुळे मग ॲसिडिटीचा त्रास इतका वाटत नाही. मग मी हे रोज थोडं घेते. तर या पाण्यामुळे बराच फरक पडलेला आहे रोज सकाळी जिरं पाणी घेतल्यामुळे. नाहीतर ॲसिडिटीची गोळी नेहमी तर घेऊ शकत नाही ना, त्याच्यामुळे मग आपल्या घरगुती उपायच करायचे. पण आराम पडतो याच्याने. आणि त्यानंतर इथे किचनमध्ये आली तर किचन आवरायची होती मला. इकडे किचनमध्ये पण छान अशी ऊन येते सकाळी आणि लाईट जरी नसली तरी काही प्रॉब्लेम होत नाही, छान असं ऊन आलं की. आणि मोकळी रूम आहे ही पण, कारण किचनमध्ये पण 2 खिडक्या आहेत, दार आहे, त्याच्यामुळे ओपन ठेवलं की छान असा उजेड येतो. रूम आवरून घेते. ही पण रूम झाडायची होती मला आणि त्यानंतर करायचा होता नाश्ता. तर त्याआधी गॅस ओट्यावर थोडासा एखादा कपडा घेऊन पुसून घेते. तसं तर संध्याकाळीच मी तो पुसून घेते, पण सकाळी एकदा कापड घेतच असते. आणि मग आज नाश्त्यामध्ये करायचे होते मला आलूचे पराठे. आणि आलूचे पराठे करायचं म्हटलं तर थोडा वेळ जातोच. त्यानंतर आधी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि मी दसऱ्याच्या वेळेस जे कलर आणलेले होते ते अजूनही पॅकच आहेत, अजूनही ते मी काढलेले नाही आणि थोडे ओलसर आहे. तर म्हटलं ते आता 1 दिवस उन्हामध्ये थोडा वेळ ठेवायचे, म्हणजे मग ती रांगोळी टाकताना बरी होते. नाही तर ओलसर असले की ते एका वेळेसच पळत असते आणि व्यवस्थित दिसत नाही बघायला. तर त्यानंतर इथे करायचे होते मला आलूचे पराठे. नेहमी मी कणिक आणि बटाटे मिक्स करून करते, पण यावेळेस बटाट्याचं सारण केलं आणि ते कणकीमध्ये भरून पुरणपोळीप्रमाणे करणार आहे. तर इथे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये सांबार आणि हिरवे कांदे आहेत ते घेतलेले आहे. साधा कांदा न घेता हिरवे कांदे होतेच, तर छान त्याची हिरवी पात होती, बारीक चिरून घेतली, थोडे मसाले ॲड केले आणि व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलं. कारण व्यवस्थित बारीक केलं ते की छान होते पोळी. नाही तर मग गुठळ्या असल्या की ती व्यवस्थित लाटल्या पण जात नाही आणि पोळी पण अशी फुटल्या जाते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने छान असं स्मॅश करून घेतलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. कणिक भिजवून ठेवली 15 मिनटं आधीच. तर कणिक भिजवली, त्याच्यामध्ये मी थोडं तेल, थोडी किंचित हळद आणि मीठ घातलेलं आहे. त्यानंतर इथे आलं, लसूण आणि मिरची हे छान खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडा कढीपत्ता आणि थोडी मोहरी घातली आणि अशा पद्धतीने हे थोडं गरम करून घेतलं यामध्ये. कारण कच्ची जर तो मिरचीचा ठेचा टाकला तर जास्त तेज लागेल, म्हणून मी थोडं तेलामध्ये परतून घेतला. आणि आता हे सारण व्यवस्थित थंड झालं की मग मला याचे पराठे करायचे होते. आणि बऱ्याच दिवसापासून मुलगी म्हणत होती की आलूचे पराठे कर कर, पण मी केलेच नव्हते. सहसा इडली आप्पे जास्त करत असते. तर म्हटलं चला आज करून घेऊया. आणि बटाटे पण हे आम्ही नवरात्राच्या आधीच आणलेले होते. मी 2 ते 3 किलो आणलेले होते आणि काही याला कोंब पण आलेले होते. मग म्हटलं चला उपयोगी लागतील तेच. तर म्हणून आज आलूचे पराठे करायचे होते. तर अशा पद्धतीने करत असते. छान असा उंडा घेते, त्याच्यामध्ये सारण भरते आणि पातळ अशी लाटून घेते. आणि सहसा मी तुपानी तर भाजतच नाही, तेलच वापरते. कारण तुपानी भाजलं तर मुलगी खात नाही. एखादी वेळा खाते ती, असं नेहमी नाही खाऊ शकत.
आणि तव्याला छान असं तेल लावून घेतलं आणि पराठे भाजून घेतले. तर अशा पद्धतीने करत असते मी आलूचे पराठे. आलूचे पराठे केले तर भरपूर, पण गॅसवर इतका पसारा होतो सकाळी की तो आवरण्यामध्येच मला वेळ जातो. एकीकडे पाणी ठेवलेलं आहे अंघोळीचं आणि इकडे पराठे होत आहे. तर अशा पद्धतीने छान असे खरपूस भाजून घेतले दोन्ही साईडला तेल लावून. आणि सोबत दही होतंच. लोणचं तर ती खात नाही, दह्यासोबत खात असते किंवा मग टोमॅटो सॉस असला तर त्यासोबत. तर बघू शकता पराठे झालेले आहे इकडे आपले. आणि एक चपातीची कणिक वाचलेली होती, तर एक चपाती पण करून घेतली. आणि गॅस उठावं सगळं आवरायचं होतं मला. आता हे साफसूफ करायच्या आधी म्हटलं हा तुळशी आणि अद्रकाचा ज्यूस तो घेत आहे. मध्ये बंद केला होता आणि आज थोडा परत 2 दिवस झाले खोकल्याचा त्रास वाटला, तर म्हटलं चला घेऊया म्हणजे आराम पडेल. आणि थोड्यासाठी काय औषध घ्यायचं, सहसा औषध घेणं टाळतेच मी, आपलं घरगुतीच बरं. कारण औषध घेतलं की मग त्या औषधाचं मग साईड इफेक्ट होतातच. मेन म्हणजे माझ्या तोंडाला फोळं येतात, त्याच्यामुळे मी सहसा कमीच घेते. त्यानंतर किचन वगैरे आवरून घेतली, गॅस ओटा. आणि गॅस ओटा छान आवरून झाल्यानंतर मला ही रूम पण पुसायची होती. ही रूम झाली की मग बाकीची कामे. आता दिवाळीची खरेदी पण व्हायची आहे, साफसफाई पण व्हायची आहे. आता एका वेळेस सर्व कामे आलेली आहेत, तर करू आता हळूहळू. त्यानंतर इकडे भांडे वगैरे घासून घेतले आणि इथे कांदे हे थोडे राहिलेले आहे. बरेच म्हणजे 4 महिने कांदे मला पुरले, ते बरेच दिवस टिकले. आणि त्यानंतर इथे कपडे धुवायचे होते. कपडे काही आज जास्त नव्हते, थोडेफारच होते. मग कपडे म्हटलं धुवून घेऊया आणि सगळे कामं आटोपले की मग बरं पडतं. तर अशा पद्धतीने मी सकाळची कामं करत असते. आणि मला ही कामं सर्व करेपर्यंत कमीत कमी 11 ते 12 वाजतातच. त्यानंतर स्वयंपाक. त्यानंतर ही रूम पण पुसून घेतलेली आहे. आणि या रूम आमच्या इतक्या थंड असतात, अजून तरी हिवाळा लागायचाच आहे, पण भरपूर अशा थंड राहतात कारण आजूबाजूला भरपूर झाडं आहेत. आणि गार असते बिलकुल, कारण रूममध्ये चप्पल वापरावीच लागते, नाहीतर मग पायाचा खूप त्रास होतो. आणि मला तर ते मध्ये चप्पल वापरत नव्हती, त्याच्यामुळे खूप टाचा दुखायच्या पायाच्या, त्याच्यामुळे मग आता परत चप्पल वापरते मी घरामध्ये. तर कपडे वगैरे धुवून घेतलेले आहे आणि आता म्हटलं कपडे वाळत घालायचे. पोळी छान अशी ऊन होतीच थोडीफार, कारण 12पर्यंत ऊन असते, त्यानंतर ऊन राहत नाही. तर इथे कपडे वगैरे वाळत घातले आणि त्यानंतर मला बाकी कामं करायची होती. तर कोजागिरी पौर्णिमा करायची होती. कोजागिरी पौर्णिमेला आता बघू वरती माळीवर, आता तिथे आमच्या चूल वगैरे तर नाहीच आहे, इथे कुठून काळ्या वगैरे आणायच्या. तर बाहेर गॅस काढून दूध आठवायचं आहे. तर बघू आता काय होते ते, कारण आणखी 1-2 दिवस वेळ आहे. आणि हा व्हिडिओ कोजागिरी पौर्णिमेच्या 2 दिवस आधीचाच आहे, म्हणजे दसरा झाल्यानंतर. तर थोडा लेट अपलोड झालेला आहे. आता मागे पुढे व्हिडिओ ते अपलोड होत आहे थोडं कामामुळे. आणि त्यानंतर बघू शकता सगळी कामं आवरलेली आहे. रूम वगैरे आवरलेली आहे आणि बाहेरचे सर्व कामं पण झालेले आहेत. आता 12 वाजलेले आहे आणि आता करायचा आहे स्वयंपाक. चला मग किचनमध्ये जाऊया. तर अशा पद्धतीने सकाळची माझी कामं सर्व आटोपलेली. आणि बघा आता किचनमध्ये आता भांडे लावायचे आहे. हे भांडे सकाळी घासलेले छान असे सुकले आहेत, ते आता आधी भांडे लावून घेते, त्यानंतर स्वयंपाक. गॅस ओटा पण क्लीन झालेला आहे. बाकी सर्व कामं आटोपलेली. सगळी कामं आटोपली की मग बरं वाटतं. मला एक जरी काम डोळ्यापुढे दिसलं की ते कधी होते कधी नाही असं होतं. मग मी जेव्हाची तेव्हा सगळी कामं करून घेते आणि त्याच्यानंतर निवांत स्वयंपाक, कारण सकाळी नाश्ता होतो, त्याच्यामुळे जेवणाची घाई राहत नाही. आणि इथे भांडे सर्व आवरून घेते. आणि ही रॅक मला चेंज करायची आहे, कारण घासताना इतका म्हणजे प्रॉब्लेम होतो, हाताला लागते ती. आणि खूप जुनी रॅक आहे आणि त्याचे बरेच जे नट असतात ते लूज झालेले आहे. तर बघू आता, विचार करत आहे की दिवाळीच्या वेळेस ती चेंज करून दुसरी घ्यायची म्हणून. एक आहे माझ्याकडे, पण ती छोटी आहे आणि त्याच्यामध्ये मी गंज किंवा डबे वगैरे ठेवत असते आणि ती खालीच ठेवलेली आहे. त्यानंतर इथे दुपारच्या स्वयंपाकामध्ये आम्ही दोघीच होतो, त्याच्यामुळे खिचडी आणि टमाटरची चटणीच केलेली आहे. आणि मुलीला खिचडी आवडते, तर मग मी काही एकटीसाठी पोळी वगैरे करत नाही, मग दोघींना होऊन जाते. त्यानंतर इथे देवपूजा आटपून घेतलेली आहे. देवपूजा झाल्यानंतर मग मला बाकी भाजीपाला निवडायचा होता, कारण भाजीपाला हा आदल्या दिवशी पण आणलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण. तर तो तसाच होता कॅरी बॅगमध्ये, म्हटलं तो पहिले निवडून घेते, त्याच्यानंतर जेवण वगैरे. तर इथे देवपूजा बघू शकता. हे चंदन पावडर मी मथुरेवरून आणलेलं, खूप छान आहे. आता मला परत कधी गेली तर परत 2 डब्या घेऊन येणार, आता जेव्हा कधी जाणं होईल तेव्हा. त्यानंतर हे डबे सर्व घासून घेतले फ्रीजमधले आणि इथे आता मला भाजीपाला काढायचा होता. तर टमाटर काढलेले आहे
आणि काल भाजी घ्यायला गेली मी, सहसा तर जात नाही पण काल गेलेली होती. तर सांबार 10 शिवाय तर देतच नाही आणि बऱ्याच भाज्या 20 रुपये पाव 30 रुपये पाव आहेतच. आता कधी स्वस्त होतील काय माहिती, कारण पावसामुळे तर भाजीपाला खूप खराब झालेला आहे, त्याच्यामुळे असेलही महाग. टमाटरसुद्धा मला ते 30चे अर्धा किलो पडले, म्हणजे 60 रुपये किलो आहेत. तर टमाटर 1 किलो आणलेले आहे. भरताचे वांगे, परत पत्ताकोबी, फुलगोबी आणि काकडी, कोथिंबीर आणि मिरची. काही नसलं तरी चालेल, पण टमाटर, कोथिंबीर आणि मिरची पाहिजेच. कारण मग आपण ते जर असलं तर कुठलीही भाजी करू शकतो आणि प्रत्येक भाजीमध्ये टमाटर तर पाहिजेच असते. त्यानंतर हे वांगं, आणि आमच्याकडे असेच वांगे मिळतात, काळे वांगे. हिरवं वांगं मिळत नाही इकडे भरताचं. तर एक वांगं आणलेलं आहे, साधारणतः ते 1 पावाचं असेलच. तर हे सगळं एका कॅरी बॅगमध्ये ठेवलेलं आहे मी. आणि त्यानंतर बाकी बॉक्समध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि भाजीपाला असला की एवढेही बॉक्स उपयोगी लागतात, नाहीतर मग खाली असतात. आणि मी मिशोमधून हे 2 बॉक्स मागवलेले होते, तर त्याच्यामध्ये टमाटरच ठेवत असते, कारण टमाटर ठेवायला मग भरपूर म्हणजे मोठे बॉक्स पाहिजे असते, आणि बाकीचे छोटे असते त्याच्यामध्ये कोथिंबीर किंवा मिरची असं काही ठेवत असते, आणि कॅरी बॅगमध्ये भाज्या ठेवत असते. आणि काकडी वगैरे असली तर ते एक मोठा बॉक्स आहे त्यामध्ये ठेवते. तर अशा पद्धतीने सर्व भाजीपाला निवडून घेतला. भाजीपाला निवडायलाच मला 10 ते 15 मिनटं लागले, कारण माती भरपूर होती कोथिंबीरमध्ये. त्याप्रमाणे मिरच्या वगैरे निवडून घेतल्या आणि फ्रीजमध्ये सगळं हे व्यवस्थित लावून दिलं. जास्त फ्रीजमध्ये मी पसारा ठेवत नाही, फक्त भाजीपाला ठेवत असते आणि मसाले 1-2, बाकी जास्त सामानच ठेवत नाही. कारण फ्रीजचा जो एक कप्पा आहे तर त्यातली ती जाळी तुटलेली आहे, त्याच्यामुळे जास्त स्पेस नाही आहे. तर अशा पद्धतीने सर्व भाजीपाला ठेवून दिला आणि त्यानंतर हे सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि नंतर करायचं होतं मला इडली, नाही, आप्प्याचं करायचं होतं दुसऱ्या दिवशी. तर इथे तांदूळ आणि मिक्स डाळी भिजत घातलेले आहे, आणि जेव्हा आठवलं तेव्हा मी ते करून घेते. तर मिक्स डाळी पण संपत आलेल्या होत्या, मग त्यामध्ये मी थोडं चण्याचं डाळ जास्त वापरलेली आहे आणि राशनचे हे तांदूळ. तर असा माझा आजचा व्हिडिओ होता. चला मग, बाय बाय.